AI बद्दल मूलभूत माहिती आणि त्याचे प्रकार. फंडामेंटल्स ऑफ AI अँड इट्स टाइप्स. मशीन विचार करू शकतात का? हा प्रश्न प्रसिद्ध गणितज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी 1950च्या दशकात विचारला होता. तेव्हापासून हा प्रश्न म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमागील प्रेरणा बनला आहे. आजच्या काळात मशीन्स माणसाप्रमाणे विचार करू शकत नाहीत, परंतु पूर्वी ज्या ज्या क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता होती, अशी अनेक कामं AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आता करता येतात. चला AIचं जग जरा जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करू. माणूस अनुभवांमधून शिकत जातो, तसंच AI हे डेटा आणि अल्गोरिदमच्या माध्यमातून शिकतं. यालाच मशीन लर्निंग असे म्हणतात. उदाहरणार्थ, समजा AIला मांजर हा प्राणी ओळखायला शिकवायचा असेल, तर सर्वप्रथम त्याला हजारो मांजरींचे फोटो दाखवले जातात. एक अल्गोरिदम तयार केलं जातं. त्याच्या मदतीने मांजरीचा आकार, रंग आणि रचना कशी असते हे शिकवता येतं. हळूहळू या फोटोंच्या मदतीने AIला मूलभूत आकार आणि रचना ओळखता येते. नंतर एखाद्या नवीनच किंवा कधीही न पाहिलेल्या मांजरीचा फोटो किंवा चित्र AIला जर दाखवलं, तर ते ओळखण्यासाठी त्याला कोणतीही अडचण येत नाही. समजा तुम्ही Google फोटो किंवा फेसबुकवर एखादा फोटो अपलोड केला, तर AI हे चेहरे ओळखतं आणि हे तुम्ही आहात का किंवा तुमच्या मित्राला टॅग करा असं काहीतरी सुचवतं. डीप लर्निंगच्या मदतीने हे सर्व शक्य होतं. लाखो फोटो पाहून डोळे, नाक, ओठ आणि चेहऱ्याची वैशिष्ट्ये ओळखायला AI शिकत असतं. त्यामुळे तुम्ही वेगळ्या कोनातून घेतलेला किंवा मंद प्रकाशात काढलेला एखादा नवीन फोटो अपलोड केला, तरीही AIला चेहरा ओळखण्यात कोणतीही अडचण येत नाही. हे डीप लर्निंग आहे, ज्यामध्ये कोणत्याही स्पष्ट सूचना दिल्या नाहीत, तरीही मशीन्स स्वतःहून शिकतात. AI कसं शिकतं हे तुम्हाला समजलं असेल. आता त्याचे प्रकार जाणून घेऊयात. ट्रेडिशनल AI, आधी शिकवलेले पॅटर्न ओळखून निर्णय घेणं, मर्यादित सूचना आणि प्रशिक्षणावर आधारित काम करणं. उदाहरणार्थ, ट्रॅफिक सिग्नलचं नियंत्रण, चेहरा ओळखणं किंवा ईमेलमधील स्पॅम शोधणं. ट्रॅडिशनल AIचे 3 मुख्य प्रकार आहेत. कोणत्या प्रकारच्या डेटावर AI प्रक्रिया करतं त्यावर हे प्रकार अवलंबून असतात. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजेच NLP. AIला मानवी भाषा समजावून सांगण्याचं काम NLPचं आहे. तुम्ही चॅटबॉटशी बोलता किंवा Google ट्रान्सलेट वापरून भाषांतर करता, तेव्हा तुमच्या वाक्यातील शब्द ओळखून त्याचा अर्थ आणि भावना समजून घेण्यासाठी आणि त्याच भाषेत योग्य प्रतिसाद देण्यासाठी AI सक्षम आहे. NLPच्या मदतीने AI हे काम करू शकतं. कम्प्युटर व्हिजन CV. कम्प्युटर व्हिजनच्या मदतीने AIकडे वस्तू पाहून त्या समजून घेण्याची क्षमता येते. कोणताही फोटो त्याच्या सगळ्यात सूक्ष्म एककाच्या रूपात म्हणजेच पिक्सेलच्या स्वरूपात वाचला जातो आणि त्यानंतर ट्रेनिंग डेटाच्या मदतीने फोटोची ओळख होते. कम्प्युटर व्हिजनच्या मदतीने हे काम AI करतं. उदाहरणार्थ, Google लेन्स वापरून वस्तू ओळखणं किंवा ट्रॅफिक सिग्नलवर नियम मोडणारं वाहन बरोबर ओळखणं. स्पीच प्रोसेसिंग, आपला आवाज ऐकून AIने प्रतिसाद देणं किंवा स्वतःहून आपल्याशी बोलणं याला स्पीच प्रोसेसिंग म्हणतात. याचे 2 मुख्य प्रकार आहेत. स्पीच टू टेक्स्ट म्हणजे बोललेली भाषा टेक्स्ट किंवा लेखन स्वरूपात मांडणं. टेक्स्ट टू स्पीच म्हणजेच लिखित मजकुराचं आवाजात रूपांतर करणं. भाषा शिक्षणाच्या ॲप्समध्ये उच्चार शिकण्यासाठी ॲलेक्सा आणि सिरीशी बोलताना किंवा
व्हॉट्सॲप आणि गुगल डॉक्सवर व्हॉइस टायपिंग करताना स्पीच प्रोसेसिंगचा वापर केला जातो. जनरेटिव्ह AI हे नेहमीच्या ट्रॅडिशनल AI प्रमाणे फक्त ओळखण्यापुरतं मर्यादित नाही, तर निर्मिती करण्याची क्षमताही ह्याच्याकडे आहे. ही मांजर आहे की नाही हे ओळखणं ट्रॅडिशनल AIचं काम आहे. पण जनरेटिव्ह AI कडे मांजरीचं चित्र काढण्याची किंवा फोटो तयार करण्याची क्षमता आहे. जनरेटिव्ह AI वापरून नवीन लेखन, चित्र, संगीत आणि चर्चा किंवा भाषणही तयार केलं जाऊ शकतं. ज्याप्रमाणे ChatGPT प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं, त्याचप्रमाणे DALL-E वापरूनही नवीन चित्र काढता येतात. AI म्हणजे काय, त्याची शिकण्याची प्रक्रिया तुम्ही समजून घेतलीत. तसंच ट्रॅडिशनल AI आणि जनरेटिव्ह AI मुळे जगात खूप बदल होत आहेत, हेही तुम्ही पाहिलं. आता विचार करा, या दोन्ही AI पैकी कोणत्या AI ची तुम्हाला जास्त मदत होऊ शकते?